नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश जंजिरे MPSC विक्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करतो. तर आपण एक नवीन सिरीज चालू केलेली होती की ज्यामध्ये आपण आयोग दरवर्षी विचारत असणारे इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करणार होतो. तर त्या टॉपिकमधला हा पुढील व्हिडिओ आहे. यामध्ये आपण भारतातील नद्या या कव्हर करत आहोत. ज्यांनी मागील व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते अवश्य पाहावे, कारण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर आयोग दरवर्षी 1 ते 2 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारत असते. तर आज आपण गोदावरी नदीबद्दल बोलणार आहोत. तर हे लेक्चर कोणासाठी उपयुक्त असणार आहे? तर जे विद्यार्थी राज्यसेवा, संयुक्त परीक्षा, वनसेवा इत्यादी MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करत आहेत. तर तुम्ही इथे माझ्याबद्दल वाचू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? मेजरली गंगा नदीचा उगम कुठे होतो, तिचा शेवट कुठे, तिची लांबी किती आहे, ती कोणकोणत्या राज्यातून फ्लो होते, तिच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत, त्यावर काही धरणं आहेत का, त्यावर आयोगाने कोणकोणते प्रश्न विचारले आहेत. तर गोदावरी नदीचा अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातील ही खूप इम्पॉर्टंट नदी आहे आणि त्यामुळं आयोगाची ही पण फेवरेट आहे. ओके, म्हणून ह्यावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे ही नदीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते खूप जास्त लक्ष देऊन आणि एन्थुसियास्टिकली करा, म्हणजे हे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. तर आपण सुरुवात करूयात. गोदावरी नदी. तर गोदावरी नदीचा उगम हा ब्रह्मगिरी पर्वत कुठे, त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो आणि हिचा शेवट बंगालच्या उपसागरात होतो. हिची लांबी जर पाहायला गेलो तर ती 1450 किलोमीटर आहे, म्हणजे जवळपास 1500 किलोमीटर आहे. हा आकडा जरी लक्षात ठेवला तरी चालेल. आणि ही महाराष्ट्रात 668 किलोमीटर लांबी कव्हर करते. म्हणजे काय की जर आयोगाने प्रश्न विचारला की महाराष्ट्रात हिची लांबी 1500 किलोमीटर आहे, तर हे काय चुकीचं आहे का? कारण ही महाराष्ट्रात फक्त 668 किलोमीटर फ्लो होते. ही महाराष्ट्रातून पुढे मग आंध्र प्रदेश वगैरे ह्या इतर राज्यांमध्ये पण फ्लो करते. तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा पण म्हटलं जातं, म्हणजे ही पण एक पवित्र नदी आहे. तर या गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते आणि पठारांवरील नद्यांमध्ये ही 1 नंबर आहे. ओके, तर पुढे पाहूयात. या नदीच्या किनारी खूप महत्त्वाची शहरे वसलेली आहेत. त्यातील पहिलं त्र्यंबकेश्वर, जे की एक ज्योतिर्लिंग आहे. तर भारतामध्ये टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातील पहिलं कोणतं आहे? सौराष्ट्र. हे कुठे येतं? गुजरातमध्ये. आणि शेवटचं 12वं ते कुठे येतं? घृष्णेश्वर. मग घृष्णेश्वर हे कुठे आहे? तर औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये, महाराष्ट्रात. तर महाराष्ट्रात टोटल किती ज्योतिर्लिंग आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, तर पुढचं महत्त्वाचं शहर आहे इथे नाशिक, पैठण, कोपरगाव, गंगाखेड, नांदेड, राजमुद्र. तर ह्या प्रत्येक शहरांना काहीतरी वैशिष्ट्ये आहेत, म्हणून ती खूप महत्त्वाची आहेत. ते आपण पुढच्या याच्यामध्ये कव्हर करूयात. तर या गोदावरी नदीला विविध ठिकाणी वेगवेगळ्या नद्या येऊन मिळतात. तर त्यातील कोणती? पहिले गोदावरीला प्रवरा नदी भेटते. नेवासे इथे प्रवरा नदी, मुळा नदी भेटते आणि संगमनेरला प्रवरा व म्हाळुंगी नदी भेटते. तर हे 3 ठिकाणी संगम होतो.
ते आपण लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर हे डायग्राम दिसत असेल तर यामध्ये गोदावरीचं ओरिजिन दिसतं त्र्यंबकेश्वर, त्यानंतर ती नाशिकमधून जाते, पुढे पैठण, गंगाखेड, नांदेड, त्यानंतर भद्राचलम, बसर, शेवटी राजमुद्री इथे तिचा शेवट होतो. तर गोदावरी नदीच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत यावर आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारत असते, म्हणून ह्या उपनद्या आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर डावीकडून जर आपण पाहिलं तर ती कोणती आहे? कादवा, त्याच्यानंतर शिवना, खाम, दुधना, दक्षिण पूर्णा आणि इंद्रावती. यातील ही जी इंद्रावती आहे ती महत्वाची. त्यानंतर जर उजवीकडून येणाऱ्या नद्या पाहिल्या तर त्या कोणत्या आहेत? दारणा, प्रवरा. प्रवरा ही खूप महत्वाची आहे यातली. मुळा, बोरा, सिंदफणा, कुंडलिका या लक्षात ठेवायच्या. आणि त्यानंतरची महत्वाची त्यातली मांजरा ही एक महत्वाची नदी आहे. तर गोदावरीचे राजमहेंद्रीपासून 10 किलोमीटर अंतरावर समुद्रापासून 80 किलोमीटर आधी 2 डिस्ट्रीब्युटरीजमध्ये डिव्हाइड होते. डिस्ट्रीब्युटरीज म्हणजे मी काय सांगितलं होतं? वितारिका. जे आपण पाहिलं होतं की गंगा नदीच्या रिव्हर सिस्टीममध्ये पण आपल्याला काय सापडलं होतं की गंगा तिच्या शेवटी फरक्कानंतर वितारिका हुगळीला होते आणि दुसरी गंगा म्हणून बांगलादेशमध्ये प्रवेश करते. तसंच गोदावरी नदीचे पण वितारिका 2 आहेत. एक आहे गौतमी नदी आणि दुसरी कोणती? वशिष्ठा नदी. हे लक्षात ठेवा. त्यानंतर यावरती कोणकोणते धरणे आहेत? तर सर्वात महत्त्वाचं गंगापूर नाशिक, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पुढचा आहे जायकवाडी पैठण, औरंगाबाद डिस्ट्रिक्टमधील. त्यानंतर हे जे काही आहेत ते गोदावरीच्या उपनद्यांवरती बांधलेले आहेत. म्हणजे दारणा नाशिकमध्ये, भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवरती, सिंदफणा बीड, येलदरी व सिद्धेश्वर दक्षिण पूर्णा हे काही इतर धरणे आहेत. तर आता आपण पुढे पाहूयात. काही मिसलेनियस गोष्टी आहेत की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, ज्याबद्दल आपण मागेच डिस्कस केलं. तर त्यानंतर नाशिक पंचवटी येथे रामांचा वास होता, त्यामुळे याला एक तीर्थक्षेत्रासारखा दर्जा आहे. त्यानंतर पैठण जायकवाडी येथे संत एकनाथ समाधी आहे आणि गंगाखेड येथे संत जनाबाई यांची जन्मभूमी आहे. तर नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग गुरुद्वारा हा खूप फेमस आहे आणि ह्याला सिख रिलिजनमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढे तर गोदावरी नदीला महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांची जीवनवाहिनी समजली जाते. नांदेड शहराला गोदावरीचं नाभिस्थान म्हणून ओळखलं जातं. नाशिकचा जो कुंभमेळा आहे त्याच्याला नांदेडच्या नंदीतट व उर्वशी तट इत्यादी ठिकाणच्या स्नानांचे खूप महत्त्व आहे. तर आता नाशिकचा जो कुंभमेळा आहे त्यावरून आपल्याला एक क्वेश्चन येऊ शकतो. रिसेंटली हरिद्वार इथं कुंभमेळा झाला. हा कुंभमेळा 12 वर्षातून एकदा होतो एका ठिकाणी. ओके, म्हणजे टोटल हा 4 ठिकाणी होतो. ते 4 ठिकाणं कोणते आहेत? तर लक्षात ठेवा, यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आत्ताच कुंभमेळा होऊन गेलाय, त्यामुळे कंबाईनची जी परीक्षा होणारी आहे तर त्यामध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे, म्हणून हे बाय हार्ट करा. तर पहिलं लोकेशन आहे त्याचं हरिद्वार, दुसरं अलाहाबाद किंवा त्याला आपण म्हणतो प्रयागराज. तर इथे कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांनी गंगा नदीचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी ते अवश्य पहा. त्यामध्ये मी हे सर्व डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. तर
तिसरं लोकेशन आहे याचं उज्जैन, हे कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि चौथं आहे त्र्यंबकेश्वर, हे आपण पाहिलं होतं. तर हा जो कुंभमेळा आहे त्याला युनेस्कोने 2019 मध्ये इंटँजिबल कल्चरल हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे काय? अमूर्त सांस्कृतिक वारसा या लिस्टमध्ये त्याचा समावेश केला आहे. त्यामुळे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते बाय हार्ट करून टाका, यावर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. तर आता जर भारतातील आपण नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार जर क्रम पाहिला तर सर्वात पहिले येते गोदावरी 1465 किंवा आपण 1500 म्हणूयात किलोमीटर एवढी लेंथ. त्यानंतर कृष्णा नदी, नर्मदा आणि महानदी. यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा, GKNMK ताप. म्हणजे काय? जनरल नॉलेज, नोकरी मार्गदर्शन केंद्र हे आपल्या डोक्याला ताप आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना. म्हणजे काय की जी म्हणजे गोदावरी, के कृष्णा, एन नर्मदा, यम महानदी, के कावेरी आणि ताप म्हणजे तापी. हा उतरता क्रम आहे, हे लक्षात ठेवा. या ट्रिकवरून तुमचे हे प्रश्न चुकणार नाही, कारण आयोग बऱ्याचदा ह्याच्यावरती प्रश्न विचारत राहते. तर आता जे काही आयोगाने प्रिव्हियस इयरचे प्रश्न विचारले आहेत ते आपण पाहूयात. तर PSI प्री 2013चा हा प्रश्न आहे की उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर जर आपण हा इंडियाचा मॅप घेतला तर सर्वात वरती येते तापी नदी, त्यानंतर गोदावरी नदी, त्याच्या खाली येते सीना, जिचा उगम अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये आहे, त्याच्या खाली येते भीमा नदी आणि सर्वात जर खाली पाहिलं तर ती कृष्णा नदी असते. ओके. मॅप हा काही टू द स्केल नाहीये, त्यामुळे थोडेसे करेक्शन असू शकतात त्यात. तर त्यानुसार जर पाहिलं तर हा क्रम कोणता येतो? ऑप्शन ए. पुढे जाऊयात. STI प्री 2011ला प्रश्न विचारला होता की खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? तर आपण गोदावरीच्या उपनद्या पाहिल्या होत्या आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की यावरती प्रश्न आयोग बऱ्याचदा विचारत असतं, म्हणून ते बाय हार्ट करून टाका. तर याचा ऑप्शन ए आहे इंद्रावती, ही गोदावरीची उपनदी आहे. प्रवरा ही पण आहे. इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती भीमाची उपनदी आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुधना ही पण गोदावरीची उपनदी आहे. म्हणून आपल्याला विचारलं होतं नाही, मी तुम्हाला सांगितलंय की कुठे नाही किंवा चुकीचे असं दिलं असेल तर त्याला पहिले सर्कल करायचं, म्हणजे आपण चूक करून येत नाही आणि आपल्या सिली मिस्टेक अवॉइड होतात. पुढे राज्यसेवा 2013 ची मुख्य परीक्षा, त्याला प्रश्न विचारला होता की भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगाच्या दरम्यान आहे. गोदावरी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठ आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा यांच्या दरम्यान आहे. आणि तापी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा, सातपुडा या डोंगर रांगाच्या दरम्यान आहे. आणि शेवटचा ऑप्शन होता कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेवाचे डोंगर आणि सातमाळा, अजिंठा डोंगर या रांगांच्या दरम्यान आहे. तर आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक मॅप बघितला होता, त्यात आपण भारताचा मॅप होता, तर ह्यात आपण पाहिलं की कृष्णा नदी ही खाली वाहते आणि जर आपण अजिंठा आणि महादेव ह्या डोंगर रांगा पाहिल्या तर त्या खूप वर आहेत. म्हणजे आपल्यालाही माहिती आहे की महाराष्ट्राच्या त्या उत्तरेला आहेत, म्हणून हे ऑप्शन काय होतं? चुकीचा होतोय. म्हणून हे लक्षात ठेवा की यातील ऑप्शन कोणता? डी ऑप्शन चुकीचा आहे. आपल्याला जर मॅपिंग पक्की असेल तर या क्वेश्चन्स इझिली टॅकल करता येऊ शकतात. फक्त मॅपमध्ये ते तुम्ही लोकेट करून घ्या, कोणत्या गोष्टी कुठे आहेत हे आपल्याला ॲटलिस्ट महाराष्ट्राच्या रिलेटेड तरी माहिती हवं, कारण महाराष्ट्रावर कंबाईन आणि ज्या काही बाकीच्या परीक्षा आहेत त्यांना जास्त स्कोप असतो. त्यानंतर ADO प्री 2016ला विचारलेला प्रश्न होता की भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं आपली ट्रिक काय होती, GKNMK. हा डोक्याला काय आपल्या ताप आहे. म्हणजे पहिली गोदावरी, कृष्णा,
नर्मदा, महानदी, कावेरी आणि तापी. तर हा जर यानुसार जर आपण पाहिलं तर गोदावरी नंबर 1ला येईल, कृष्णा 2ला येईल, नर्मदा 3ला येईल आणि महानदी 4ला येईल. तर असा ऑप्शन कोणता आहे? ब, क, ड, अ म्हणजे ऑप्शन 3. त्यानंतर PSI मुख्य 2012ला प्रश्न होता की भीम नद्या आणि त्यांचा उपनद्या यांच्या जोड्याच लावा. तर आता आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं की इंद्रायणी ही नदी कोणाची उपनदी होती? भीमा नदीची. आणि गोदावरीची कोणती आहे? इंद्रावती आहे. या दोघांच्यात कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून लक्षात ठेवा गोदावरी, वरीमध्ये व येतो आणि इथे पण इंद्रावतीमध्ये व येतो, म्हणून इंद्रावती ही गोदावरीची आणि इंद्रायणी ही भीमाची आहे. हे लक्षात ठेवा, आपण इथे मिस्टेक करू शकतो. त्यानंतर गोदावरीची जर आपण ट्रिब्युटरी पाहिली तर ती कोणती येईल? वैनगंगा येईल. कृष्णाची जर पाहिली तर ती कोणती येईल? कोयना येईल, बरोबर. आणि गिरणा ही कोणत्या नदीची? तापी नदीची आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर असिस्टंट मेन 2013चा प्रश्न आहे की भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगामुळे अलग होतात. तर आपण पाहिलं होतं की हा जर इंडियाचा मॅप असेल तर यामध्ये भीमा ही नदी इथे फ्लो होते आणि गोदावरी ही थोडी वरून खाली फ्लो होते. तर याच्यामध्ये कोणत्या रेंजेस आहेत? तर बालाघाट रेंज आहे, इथे बालाघाट आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर PSI मुख्य 2014चा प्रश्न होता की महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे. गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून त्या खालोखाल कोकणातील नद्या प्रणाल्यांचा क्रमांक लागतो. तर आता यातील काय महत्वाचं की गोदावरी नदी खालोखाल भीमा नदी, भीमा ही नदीचा नंबर हा खूप नंतर येतो का? कारण गोदावरी नंतर आपल्याला मेजर रिव्हर कोणती आहे? कृष्णा. मग कृष्णाचं खोरं जर आपण बाय लॉजिक जरी गेलो तरी कृष्णाचं खोरं हे कायम भीमापेक्षा जास्त असू शकतं, बरोबर. म्हणून हा ऑप्शन काय होतोय? चुकीचा होतोय. आणि पहिला ऑप्शन बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? अ बरोबर, पण ब चूक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे? तर पहा, गोदावरी, भीमा, कृष्णा, पंचगंगा. तर आपल्याला ज्वारीचं क्षेत्र विचारलंय. तर ज्वारी ही मेजरली कृष्णा आणि भीमा जो वरच्या पट्ट्यामध्ये त्यांची शेती केली जाते ज्वारीची, ते गोदावरी आणि भीमा ह्या क्षेत्रातच जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहेत, म्हणून याचं आन्सर येतं ए. तर पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीबाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा. तर या नदीचा प्रवाह हा सर्वसाधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आपण पाहिलं होतं की गोदावरी नदी ही कशी वाहते? इथून अशी, म्हणजे ही काय होती? पश्चिम ते पूर्व. ओके, बरोबर आहे. आणि गोदावरी नदीची महाराष्ट्रात एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रात जर विचारलं तर ती 668 किलोमीटर आहे आणि भारतात विचारलं तर ती साधारणतः 1500 किलोमीटर आहे. ओके, म्हणून आता इथे काय विचारलंय? महाराष्ट्रात विचारलंय आणि आयोग असंच करतं की महाराष्ट्रात विचारतं आणि लांबी भारताची देतं आणि आपण तिथे सिली मिस्टेक करून येतो. त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. याकडे नीट लक्ष द्यायचं आणि क्वेश्चन नीट वाचायचं. तर या नदी खोऱ्याने महाराष्ट्रात 49% क्षेत्र व्यापले आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल? अ आणि क बरोबर. तर आपण सर्व क्वेश्चन्स जवळपास कव्हर केलेले आहेत. तर आता आपण याची समरी आणि रिव्हिजन करूया. तर गोदावरी नदीचा जर आपण उगम पाहिला तर तो कुठे आहे? त्र्यंबकेश्वरला आहे, बरोबर. आणि तिचा उगम त्र्यंबकेश्वरला होतो आणि शेवट कुठे होतो? बंगालच्या उपसागरमध्ये. ओके, तर ती त्या बे ऑफ बेंगॉलमध्ये जाण्याच्या आधी 2
नद्यांमध्ये ती डिस्ट्रीब्यूट होते. त्या नद्या कोणत्या होत्या? गौतमी आणि वशिष्ठी. हे लक्षात ठेवा. जर गोदावरी नदीचं आपण पाहिलं तर त्या उपनद्यांमधील महत्त्वाच्या उपनद्या कोणत्या होत्या? मांजरा, प्रवरा आणि इंद्रावती. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की इंद्रावती ही गोदावरीची आहे आणि इंद्रायणी ही कोणाची आहे? भीमाची उपनदी आहे. हे लक्षात ठेवा. यावरती काही महत्त्वाची धरणे होती. कोणती? जर आपण पाहिलं तर ती पहिलं होतं जायकवाडी. हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण यावरती क्वेश्चन येतो. आणि दुसरं आहे गंगापूर, नाशिकमधलं. यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर पुढे काय होतं की 12 ज्योतिर्लिंगातलं एक त्र्यंबकेश्वर इथंच आहे. इथेच काय होतं? कुंभमेळा होतो आणि ह्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे हिंदू कल्चरमध्ये. त्यामुळे आणि रिसेंटली कुंभमेळा होऊन गेलाय कुठे? हरिद्वारला. त्यामुळे यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून हा खूप बायहार्ट करा. आणि नंतर आपण काही त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले. तर एवढं. तर आज आपण इथेच थांबूया. या लेक्चरमध्ये आपण गोदावरी नदीचा खूप डिटेल स्टडी केलेला आहे. शक्यतो आयोग याबाहेर कोणते प्रश्न विचारणार नाही कारण आपण थरोली पूर्ण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आता आपण भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. टेलिग्राम चॅनेल MPSC विक्ट्रीलाही तुम्ही जॉईन करू शकता. इथे मी या लेक्चरच्या PDF रोजच्या रोज अपलोड करत असतो. थँक्यू. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये.